नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सद्गुरू कोचिंग क्लासेसच्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओचा विषय आहे वर्तुळ। वर्तुळातील एक प्रमुख प्रमेय जे परीक्षेला हमखास विचारलं जातं। प्रमेयाचं नाव आहे चक्रीय चौकोनाचे प्रमेय। प्रमेयाचे विधान: चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात। आता हे विधान आहे, याच्यामध्ये आपल्याला आधी चक्रीय चौकोन म्हणजे काय असतो हे समजून घ्यावं लागेल। ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात। म्हणा माझ्या माग, ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात। चक्रीय चौकोन समजला। आता सम्मुख कोन आणि पूरक। सम्मुख कोन म्हणजे काय ही आकृती बघूयात आपण। आकृतीमध्ये ए बी सी डी हा चौकोन दिलेला आहे, तर सम्मुख कोन म्हणजे ए च्या सम्मुख सी आणि बी च्या सम्मुख डी। सम्मुख कोन समजले सगळ्यांना? समजलेत? हो, समजलेत? हा, ओके। आता पुढे जाऊया। पूरक कोन। पूरक कोन म्हणजे काय? ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते त्या कोनाला पूरक कोन असे म्हणतात। पूरक कोन समजलं सगळ्यांना? म्हणा माझ्या माग, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या कोनाला पूरक कोन असे म्हणतात। म्हणजे सगळ्यांना विधान समजले की आपल्याला काय दिलं आहे आणि काय सिद्ध करायचं आहे। बघा, आपल्याला पक्षामध्ये दिले की चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे। चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे। हा झाला आपला पक्ष, म्हणजे एवढं विधान चक्रीय चौकोन एवढा आपला पक्ष आहे। सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात हे आपल्याला सिद्ध करायचे, म्हणजे आपलं साध्य। साध्य काय सांगितलं? कोन ए अधिक कोन डी बरोबर 180। कोन ए अधिक कोन सी बरोबर 180। म्हणजे तुम्हाला पूरक कोन म्हणजे 180 मापाचे असतात आणि सम्मुख कोन बी च्या सम्मुख डी आणि ए च्या सम्मुख सी। पक्ष आणि साध्य सर्वांना समजलेलं आहे। तर आपण सिद्धतेकडे वळूया। सिद्धता: कोन एडीसी हा आंतरलिखित कोन असून एडीसी हा आंतरलिखित कोन असून त्याने कंस ए बी सी अंतरखंडित केला आहे। कोणता कंस अंतरखंडित केला आहे? ए बी सी। आता आकृतीकडे या, बघा, कोन एडीसी म्हणजे हा कोन, याच्या समोरचा कंस कुठला? ए बी सी। म्हणजे ह्या दोन डी ए आणि डी सी या दोन किरणांमुळे तयार झालेला हा कोन आहे एडीसी। याने कंस ए बी सी अंतरखंडित केलेला आहे। म्हणून आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार, कशानुसार? आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार कोन एडीसी बरोबर 1/2 यम कंस ए बी सी। बघा आकृतीत बघा, हा जो कोन आहे एडीसी हा या कंसाच्या निम्मा आहे। जे प्रमेय आपण काल पाहिलं, कोन एडीसी निम्मा आहे कंस ए बी सी च्या। याला नाव दिलं आपण विधान 1। अशाच प्रकारे कोन ए बी सी ने कंस या आंतरलिखित कोनाने ए बी सी या आंतरलिखित कोन असून त्याने कंस ए डी सी
आंतरखंडित केला आहे. म्हणून कोन ABC बरोबर 1/2 यम कंस ADC आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार आंतरलिखित कोन आंतरखंडित कंसाच्या निम्मा असतो. याला आपण नाव दिले विधान क्रमांक 2. इथपर्यंत सर्वांना समजले? बर, आता आपण काय करणार आहे? विधान 1 व 2 ची बेरीज करणार आहे. बरोबर. आता बघा का करणार आहे बेरीज? तर हे जे दोन कंस आहेत, कंस ABC आणि ADC, बरोबर, कंस ABC आणि कंस ADC दोन्ही मिळून तुमचा एक वर्तुळ पूर्ण होतोय. काय होतोय? एक वर्तुळ पूर्ण होतो. मग मला सांगा वर्तुळाचे माप किती अंश असते? 360. बरोबर. आता बघा विधान 1 व 2 ची बेरीज केली. कोन ADC अधिक कोन ABC बरोबर 1/2 यम कंस ABC अधिक 1/2 यम कंस ADC. बघा इथं बेरीज केली म्हणजे काय केलं? डाव्या बाजूत डावी बाजू मिळवली. म्हणजे विधान 1 आणि 2 ची डावी बाजू कोणती होती? ही डावी बाजू ADC अधिक ABC. या बाजूला काय केलं आपण? ADC अधिक ABC लिहिलं. आणि उजव्या बाजूत उजवी बाजू मिळाली. उजव्या बाजूला कोण होतं? 1/2 यम कंस ABC आणि 1/2 यम कंस ADC. इथपर्यंत सर्वांना समजलंय? बर, आता ह्या दोन्ही याच्यामध्ये 1/2 समान आहे. इथे पण 1/2 आहे, इथे पण 1/2 आहे. म्हणून आपण 1/2 ला काय केलं? कंसाच्या बाहेर आणलं आणि उरलेल्या सगळ्या यम कंस ABC आणि एम कंस ADC यांना कंसाच्या आतमध्ये आपण ठेवलेलं आहे. बर, आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कंस ABC व कंस ADC मिळून तुमचं वर्तुळ पूर्ण होतंय. म्हणजे या कंसाच्या ऐवजी मी काय टाकलंय? 360 इथे टाकले. का? तर वर्तुळाचे माप 360 अंश असते. म्हणून मी या दोन्ही कंसाची बेरीज 360च असणार आहे. म्हणून मी या दोन्ही कंसाच्या मापाच्या ऐवजी 360 टाकलेलं आहे. बर, आता बघा जेव्हा आपण 1/2 गुणिले 360 करतो तेव्हा या दोन्ही 360 ला आपण भागणार आहे. बेकबे बेकबे 2/16 2/00 म्हणजे आपलं उत्तर आले 180 अंश. म्हणजे 360 चा निम्मा 180 अंश. हा कोणता कोण आलाय? हा 3 अक्षरी नाव आहे कोणाचं? ADC. हे 3 अक्षरी नाव आहे. परंतु जर आपण 1 अक्षरीचा विचार केला तर कोन D मधलं जो नाव असतं तो कोण असतो आपला? हा कोन D आणि हा कोन B. म्हणून मी इथे 1 अक्षरी नाव घेतले. कोन D अधिक कोन B बरोबर 180 अंश. अशाच प्रकारे पुढचं सिद्ध करायची गरज नाही. अशाच प्रकारे आपण कोन A अधिक कोन C बरोबर 180 हे सिद्ध करता येईल. अशा प्रकारे तुमचं प्रमेय संपलं. खूप सोपं, साधं, सरळ पद्धतीचं आणि परीक्षेला 2 गुणांना येणारं प्रमेय आहे. बऱ्याच वेळेला ते जसं पुस्तकात दिलंय रिकाम्या जागा भरायला तसंच येतं, किंवा जर पूर्ण प्रमेय आलं तर प्रमेयाची फक्त विधान येतं. आकृती, पक्ष, साध्य आणि सिद्धता हे तुम्हाला लिहायला लागतं. जर पूर्ण करायला आलं तर 2 मार्काला येतं आणि जर पूर्ण लिहायला आलं तर ते 3 मार्काला येऊ शकतं. बरोबर? समजलंय सगळ्यांना? ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.